आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अमोल खुणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। खुणे यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत। अमोल खुणे यांनी मनोज जरांगे, गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या टीमकडे अवैध संपत्ती असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे। तुम्ही बसल्यावर मी तरी उपोषणाला बसणार आहे आणि मी रीतशीर उपोषणाला बसणार आहे, कारण मी तिथं तहसील ऑफिसला निवेदन दिलेलं आहे रीतशीर। मी तरी माझ्या बायकोचं कुकू बसले, मी उन्हात जर बसलो जोपर्यंत मराठ्याला EWS आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही। तिथं मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा, तुमच्याकडे अचानक तुमच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ कशी काय झाली? पांडुरंग तारकने 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेने चंदननगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारकने 1.5 कोटीत 6 एकर जमीन घेतली कशी? संजय कटारेचा 5 कोटीचं जे समजा त्याच्या 7 बारेवर बोजा पडला होता ते तहसीलदारने माफ कसं काय केला? कारण सर्वसामान्यावर जर त्याचं ट्रॅक्टर धरलं त्याच्यावर सरकार NPD पोलीस हे कानून कायदा NPDचं त्याच्यावर गुन्हा टाकून 1 वर्ष त्याला आहे का NPD कायद्या अंतर्गत 1 वर्ष जेलमध्ये टाकते। अरे मग संजय कटारेचं 5-5 कोटीचं जे बोजा पडला 7 बारेवर, ह्यांच्या वावरात जे वाळूचा स्टॉक होता त्याच्यावर बोजा पडला, तो माफ कसं काय होतोय? जेवढी टीम आहे त्या टीमचा, माझा आणि मनोज जरांगेचा SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी। आणि जे अजय महाराज बारसकरने ईडीला ते पत्र दिलेलं आहे की निवेदन हे ह्यांच्या टीमचे ईडी मार्फत चौकशी होत प्रॉपर्टीची, ह्या सुद्धा प्रॉपर्टीची आहे का चौकशी ह्यांची 100% व्हायला पाहिजे। माझी प्रकाश दादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर आणि बजरंग बाप्पा सोनवणे ह्या लोकप्रतिनिधीला, हे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, एक खासदार आणि 2 आमदार, ह्यांना माझा आहे का ओपन चॅलेंज आहे, तुम्हाला आहे का इथून पुढं कधीच गुलाल लागणार नाही। मी तर एकटा आहे आणि तुम्हाला काय माझ्या संग खेटायचं ते खेटा। मी ओपन फिरतो कुठं बी, आज बी बीडमध्ये, उद्या बी कुठं बी भेटेन तुम्हाला। तुमचे काय कार्यकर्ते असतील, तुमच्या काय शक्ती असतील, तुमचे काय पक्ष असतील, काय तुमच्या जे तुमच्या यंत्रणा आहेत ते हलवा आणि अमोल खुणेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करा। मी तुम्हाला आहे का, तुम्ही एक तर लय मोठी चूक केली, एक सर्वसामान्य माणूस, अरे समाजासाठी आमचं योगदान नाही का? 2 वर्ष जेल काढलं, 3 वर्षाचे अनेक राहिले, मनोज जरांगे तिथून पळून आले कोपर्डीच्या आरोपीवर ज्या टायमाला खोटं प्लास्टर लावून इकडे फिरायचे। समाजासाठी कुणाचं योगदान आहे आणि कुणाचं नाही हे तर ह्या लोकप्रतिनिधीला कळायला पाहिजे ना, ह्यांचा अभ्यास पाहिजे काही। आणि असे तुम्ही आज माझ्यावर निवेदन दिलं, उद्या मनोज जरांगेचं ऐकून तुम्ही कुणाला बी शिक्षा लावण्यासाठी असे निवेदन देताना तुम्हाला कायद्याचा काय दाख आहे का? तुम्ही आमदार खासदार झाले कसे, तुम्हाला काय कायद्याचा काय अभ्यास आहे का नाही? ह्या गोष्टीचं मला म्हणजे पडलेलं एक कोड आहे। मागणी माझी एवढीच राहणार, गंगाधर काळकुटे असन, आपलं पांडुरंग तारक, स्वप्नील तारक, भद्री तारक, दादा घाडगे, तो आपले सुदाम मुकणे, किशोर मरकड आणि पुन्हा संजय कटारे, हे जेवढी टीम असेल ही एवढ्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी। माझी मागणी तेवढीच आहे की माझ्या मराठा समाजाचे EWS आरक्षण गेले त्या आरक्षणाच्या मागणीसाठी मी बसणार आणि समाजाला ज्या आरक्षणात लाभ होता ते आज आरक्षण गेलं ना, एवढं सुंदर आरक्षण होतं। आज तरुण पिढीला कळून जून महिना लागल्यावर हे त्या आरक्षणाचं महत्त्व काय आहे ते। कुणबी प्रमाणपत्राचा फायदा फक्त कोणाला झाला माहिती का? ज्यांना जिल्हा परिषद लढायची, पंचायत समिती लढायची, जे ग्रामपंचायत लढायची, नगरसेवक व्हायचे, अशा लोकांचा फायदा झाला। हे आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।